नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहोत की ज्यामध्ये आपण होम लोन विषयी एकदम डीपली चर्चा करणार आहोत. होम लोन बद्दल जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा जे आपण जेवढी मिळवू शकतो किंवा जेवढी आपण आपल्याला होम लोनची माहिती घेता येईल ती सर्व आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या ऍक्सिस बँकेचे होम लोन डिपार्टमेंटचे अधिकारी श्री आशिष तरळकर सर यांना आपण आपल्या चॅनल आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. तर ह्यांनी आपला मोलाचा वेळ आपल्या चॅनलसाठी दिला आणि आपल्याला माहिती पुरवण्यासाठी ते सुद्धा तयार झाले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी आपण एक महत्त्वाचे हे सांगूया की बऱ्याचदा काय होतं की आता घर घ्यायचं म्हणलं की तुम्हाला होम लोन तर करावं लागेल. बरेच सगळे लोक काय असे नसणार की डायरेक्ट होम लोन कॅशमध्ये घेणार आहेत, घर घेताना कॅश घेतात, तर त्यांना होम लोन ही गरजेचं असतं. तर त्यासाठी प्रिपेअर होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ऐन वेळेला कसं विनर झाले आणि एकदम उठून डॉक्युमेंट गोळा करायला लागले असं होऊ नये. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की तुम्ही होम लोनसाठी प्रिपेअर राहा. जेव्हा तुम्ही म्हाडामध्ये घरासाठी अर्ज करताय तर त्या अर्ज करण्या अगोदर तुम्हाला होम लोन विषयी जाणून घेणं महत्वाचं आहे की किती तुम्हाला होम लोन मिळू शकतं किंवा त्यासाठी काय डॉक्युमेंटची गरज आहे किंवा तुमच्याकडे रोख स्वरूपात किती रक्कम असायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी मॅनेज करूनच आपण अर्ज केला पाहिजे, जेणेकरून आपण विनर होणारच आहे हे गृहीत धरून तुम्ही या सर्व गोष्टी प्रिपेअर राहायला पाहिजे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि अशा सर आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या गोष्टी त्या आहेत त्या आपण पूर्व प्रिपेअर त्यासाठी असायला पाहिजे. तर सर्वप्रथम सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की होम लोन घेण्यासाठी कोण कोण लोक इलिजिबल आहेत, म्हणजे कोण कोण लोक होम लोन घेऊ शकतात? ह्याच्यामध्ये जे जॉब करतात, अच्छा, की MIDCs मध्ये कंपन्यांमध्ये काम करतात, IT पार्क मध्ये जे काम करतात, जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत ते ह्याच्यामध्ये सॅलरी वाल्यांना तर होम लोन घ्यायला काही अडचण नाही, ते इझिली घेऊ शकतात. फक्त त्यांना ते इलिजिबल पाहिजे की सॅलरी त्यांची किती असायला पाहिजे त्या गोष्टी फक्त त्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लिप, फॉर्म 16, बँक स्टेटमेंट आणि जर 2 वर्षापेक्षा कमी जर त्यांचं त्या कंपनीत एज असेल तर त्यांचं आपल्याला जॉईनिंग लेटर कंपल्सरी. अच्छा अच्छा, म्हणजे जॉईनिंग म्हणजे सॅलरी वाल्यांना जास्त अडचण नाहीत, हे सर्व डॉक्युमेंट त्यांना इझिली अवेलेबल होऊ शकतात. तर दुसरा प्रश्न असा आहे की जे समजा लोक सेल्फ एम्प्लॉयड आहेत, म्हणजे समजा इलेक्ट्रिशियन आहेत, काही वेगवेगळी कामं करणारे असतात, फिरवले असतात किंवा छोटे मोठे धंदे करणारे असतात, तर त्या लोकांसाठी होम लोनचा घेऊ शकतात का? ते घेऊ शकतात. नॉर्मली सेल्फ एम्प्लॉयडला आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचा ऍड्रेस प्रूफ जे असेल ते, 3 वर्षाचे ITR, डॉक्युमेंट आपण पूर्ण डिटेल नंतर व्हिडिओ बनवूयाच. थोडक्यात आपल्याला फक्त माहिती करून घ्यायची आहे की बाबा आपण त्यांना होम लोन देऊ शकता का नाही? देऊ शकतो. जर ITR नसेल तरी आपण त्याच्यामध्ये लोन प्रोव्हाइड करू शकतो. अच्छा, म्हणजे ITR नसेल तर त्यांना फक्त तुम्ही बँक ट्रान्झॅक्शन वगैरे हे बघू शकतो, बँकिंग वरती आपण त्यांना लोन देतो. अच्छा. त्यानंतर प्रश्न असा आहे की लोनचा जे आहे तो टेन्युअर किती असू शकतो, म्हणजे किती मिनिमम असतो, किती मॅक्झिमम असू शकतो? मिनिमम तुम्ही 5 वर्षासाठी घेऊ शकता, मॅक्झिमम 30 वर्षासाठी. तुमची एज किती आहे त्याच्यावरती. जर तुमचं एज 35 आहे तर 25 वर्षासाठी मिळेल. ते सर्व्हिस वाल्यांसाठी तुम्ही 60 वर्षात सर्वांचं रिटायरमेंट एज तुम्ही एकच पकडता. 60 आणि सेल्फ एम्प्लॉयड 10 वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन मिळू शकतं. अच्छा, म्हणजे म्हणून फिरण्यासाठी. ठीक आहे. तर यामध्ये आता डॉक्युमेंट्स थोडंसं बोलूया की सेल्फ जर सॅलरीड असेल तर त्यांना खूप डॉक्युमेंट जास्त गरज नसते, ते त्यांना इझिली अवेलेबल होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट आता आपण यामध्ये बोलू की जे उद्योगधंदेवाले आहेत, म्हणजे जे छोटे मोठे धंदे करतात, त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट महत्वाचे आहेत की त्यांना ते आतापासून प्रिपेअर करून ठेवायला पाहिजे की जेणेकरून त्यांना त्यावेळेला धावपळ त्यांची होणार नाही. आता त्याच्यामध्ये त्यांना आधी जर समजा त्यांनी ITR भरलेच नाही तर लेटेस्ट ITR भरत नाही, ते इन्कम सर्टिफिकेट काढून वगैरे अप्लाय करतात म्हाडामध्ये. त्यांनी काय करायचं, लेटेस्टचा एक नियर बाय त्यांचे जे कोणी CA असतील, चार्टर्ड अकाउंट, त्यांच्याकडून लेटेस्टचा एक ITR बनवून घ्यावा आणि बँक स्टेटमेंट जे आहे ते त्यांचं व्यवस्थित प्रिपेअर केलेलं असावं. आता जर समजा ते ITR जर बनवत असतील तर आधी त्यांनी जो आहे तो टेंटेटिव्ह बनवून घ्यायचा आहे ITR. डायरेक्टली जर समजा टॅक्सेशन वगैरे जर ते एलिजिबल होत असेल तर लगेच टॅक्स नका पे करून आधी टेंटेटिव्ह बनवून घ्या. टेंटेटिव्हला जास्त मेहनत नाही लागत, चार्जेस पण नाही लागत त्याला. अच्छा अच्छा, म्हणजे एक प्रिपेरेशन करून ठेवायचं आहे की ITR सबमिट फक्त नाही करायचंय, फक्त CA कडे त्याचं प्रिपेरेशन करून ठेवायचं. टेंटेटिव्ह बनवून घ्या
बाकी ऍट द म्हणजे जे त्यांना दंड वगैरे असेल किंवा जे असेल ते भरायला लागणार नाही, भरावं लागणार नाही. पण ज्यावेळी ते विनर होतात त्याच वेळेला त्यांनी ते केला तरी बेटर राहील. येस. त्याच्यामध्ये काय उद्यम सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं शॉप ऍक्ट जे असेल ज्या एरियात मध्ये राहतात. काही ठिकाणी मुंबईमध्ये आपल्या इथं गुमास्ता पण म्हणतात त्याला. गुमास्ता. अच्छा अच्छा. ओके. आणि यामध्ये मी बऱ्याचदा असं ऐकलंय की सिबिल स्कोरवर सुद्धा जो तुमचा इंटरेस्ट रेट असतो तो डिपेंड असतो, तर तो कशा पद्धतीने व्हॅरी होतो? आता ह्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकारचे त्याच्यामध्ये स्लॅब येतात. 700 पेक्षा कमी, 700 पेक्षा जास्त असेल, 750 पेक्षा जास्त असेल किंवा 780 असेल किंवा 825 असेल. 825 पर्यंत मॅक्झिमम सिबिल स्कोर असतो. तिथपर्यंत असे असे वेगवेगळे स्लॅब असतात त्याच्यामध्ये. जर समजा 780 प्लस असेल तर आपण आपला जो मिनिमम आहे 7.60 तो देतो. त्याच्यापेक्षा कमी जर असेल 750 ते 780 मध्ये असेल तर त्या प्रमाणात 7.85 वगैरे असं त्या हिशोबाने मिळून जातं. म्हणजे सिबिल स्कोरवर हा तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे तो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुमचा सिबिल अगर चांगला असेल तर तुम्हाला इंटरेस्ट रेट कमी भेटतो, आणि सिबिल तुमचा जरा कमी जास्त होत असेल तर त्यामध्ये इंटरेस्ट थोडासा पॉईंट मध्ये वाढू शकतो. पॉईंट खूप जास्त 15 पैसे जास्त फरक त्यात पडणार नाही, थोडासा पॉईंट मध्ये वर किंवा खाली होऊ शकतो. तर ही पण गोष्ट महत्वाची आहे की सिबिल स्कोर तुमचा चांगली असणे. येस सर. हा पण ही पण गोष्ट आहे. आणि ज्या लोकांनी समजा लोनच घेतलं नाही आजपर्यंत, त्यांनी आजपर्यंत लोन कुठलेही घेतलं नाही आणि त्यांनी फेडायचा पण विषय नाहीये, तर त्यांचा सिबिल स्कोर तर झिरोच राहणार शक्यतो. त्यांचा सिबिल स्कोर असतो तो -1 असतो. -1. अशा लोकांसाठी आपण काय करतो, जो आपला नॉर्मल रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा 10 ते 20 पैसे जो रेट ऑफ इंटरेस्ट सिबिल असायला असं काही नाही. त्यांचा सिबिल समजा ज्यांनी लोन घेतलेच नाही आणि त्यांचा सिबिल तर जनरेट होणारच नाही, कारण सिबिल हा स्कोर कसा बनतो की तुम्ही लोन घेता आणि ते वेळेवर परत करता, याच्यावर तुमचा सिबिल स्कोर जनरेट होत असतो. म्हणजे तुम्ही किती वेळेवर त्यांना लोन बॅक करता किंवा ईएमआय तुम्ही भरायला किती इलिजिबल आहे, गोष्टी कसं होतंय काय होतंय हे त्याच्यावर अवलंबून. तर जर समजा लोन घेतलं नसेल तरी काही हरकत नाही, तुमचा त्यावेळेस ते लोन प्रोसेस होऊ शकते होम लोनची. आणि आता समजा आपले जे शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी शेतीच्या ह्याच्यावर उत्पन्न दाखल्यावर काढून माडामध्ये अर्ज केलेला असतो, आता त्यांचं तर तसं पण आपण दाखवू शकत नाही किंवा त्यांचं बँक स्टेटमेंट निघणार नाही किंवा त्यांचा आयटीआर भरणं सुद्धा नाही का. थोडं आयटीआर शेतकऱ्यांना लागतच नाही. त्याच्यामध्ये आपण त्यांचं फार्मिंग वरती म्हणजे त्यांचं एकतर ऊस म्हणजे बागायती क्षेत्र, बाकी जर समजा काही बाग असेल त्यांची, केळीची बाग असेल, चिक्कूची असेल, सीताफळाची बाग असेल, तर ह्या बागा आपण हे करतो. आणि प्लस अलाइड इन्कम म्हणून आपण त्यांचं डेअरी फार्मचं म्हणजे समजा जर त्यांच्याकडे जर्सी असतील, काही म्हशी असतील तर त्याचं आपण दुधाचं इन्कम आपण लावून ते करू शकतो. तुम्ही कसं इन्कम करायचं करता? त्यांचं आता दूध तर ते डेअरीमध्ये असेल, त्यांचं कसं असतं बऱ्याच कॅश मध्ये पण मिळत असेल ना. त्यांचं जे असतं ना ते कार्ड मिळतं त्यांना. कार्ड मिळतं. त्या कार्डवरती त्यांचं किती लिटर विकली दूध जाते. आणि डेअरी फार्मचं कसं माझ्या म्हणण्यात ऐकूनुसार विकली पेमेंट होतात त्यांची. अच्छा, बरोबर. विकली पेमेंट होतात. मग ते विकली स्टेटमेंट जे विकतात ते आता सगळीकडे ऑनलाईनच झालेले पेमेंट. कॅश कमी देतात आता. म्हणजे ऑनलाईन घेणं महत्वाचं आहे. ऑनलाईन घेणं म्हणजे शेतकरी माणूस माझं एक हे आहे की तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करता ते शक्यतो ऑनलाईन घेत राहा. म्हणजे दुधाचा असू दे किंवा तुम्ही जे तुमचे पुढे जाऊन विक्री करता, जर समजा मार्केटला जरी समजा तुम्ही काय माल देताय तेही जर त्याच्या ज्या काय पट्ट्या निघतात पट्ट्यावर सुद्धा तुम्हाला ते ऑनलाईनच जर घेतलं ना तर तुम्हाला फायदेशीर पडेल. अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा लोन द्यायला तुम्हाला काही अडचण नाही. त्यामध्ये काही असा क्रायटेरिया आहे की त्यांना एवढी जमीन असायला पाहिजे किंवा कमी जास्त? 5 एकर मिनिमम, 5 एकर मिनिमम, 2 एकर 2.5 एकर जरी असेल ना तरी चालेल. फक्त ती हरित पट्ट्यातली पाहिजे. कोरडवाहू जर असेल तर मग थोडस प्रॉब्लेम येते. त्या प्रमाणात त्यांचं रेशो जो आहे तो खालीवर होऊ शकतो. त्यांना पण पर्सेंटेज त्याच लोन मिळणार का कसं? उत्पन्न किती निघतंय त्याच्यावर आपण त्यांचा 7-12 आणि 8 जो आहे तो आपण घेतो. त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेट करून देतो. म्हणजे हप्ता भरण्यासाठी किती इलिजिबल आहेत हे तुम्ही कॅल्क्युलेट करून मग त्यांना त्या पद्धतीने लोन प्रोव्हाइड करता. पण लोन तुम्ही त्यांना देतो. ओके. ही एक चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्यांना सुद्धा लोन, होम लोन दिलं जातं. की बऱ्याच लोकांना असा संभ्रम होतो की बाबा शेतकरी आहे तर त्यांचा आयटीआर नाहीये, बऱ्याच गोष्टी नसतात त्यांच्याकडे, त्यामुळे होम लोन मिळणार का नाही मिळणार. तर सरांनी आपल्याला ही गोष्ट एकदम क्लिअरली सांगितली की शेतकऱ्यांना सुद्धा आपण लोन देतो.
त्यासाठी काय क्रायटेरिया ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करतो, जी त्यांची जी काही जमीन असेल, अच्छा, नॉर्मली कसे शेतकऱ्यांनी जर लोन घेतलं तर 7/12वरती बोजा चढतो. हे जर समजा तुम्ही लोन घेताय तर त्याच्यावरती बोजा चढत नाही 7/12वर. अच्छा, ही पण एक खूप चांगली गोष्ट, म्हणजे 7/12 तुमचा होम लोनचा बोजा दिसणार नाही दिसत त्याच्यावर. अच्छा, आणि इतर काही त्यांचे बोजे असतील तर त्याचा काय फरक पडतो होम लोनवर? तसं एवढा नाही पडत, सोसायटीचा पण जर वगैरे समजा असतो. व्यवस्थित रिपेमेंट जर असेल हा, तर आपण मग ते शक्यतो नाही करत मग ते. बँक मग समजा होम त्यांची माफीवर झाली असेल कर्जाची गव्हर्नमेंट हा, मध्ये, हा. तर त्याचा काही विषय नाही. त्याचं काही नाही विषय. जर समजा असेल त्यांचं व्यवस्थित रिपेमेंट तर आपण त्याच्यामध्ये कॉल घेऊ शकतो. अच्छा अच्छा, ठीक आहे. पण त्यासाठीच आपण ते अलाइड इन्कम जे पकडले, डेअरी फार्म असेल, कुक्कुट पालन असेल किंवा शेळी पालन असेल, तर ते आपण इन्कम त्याच्यामध्ये पकडू शकतो. अच्छा अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच व्ह्यूअर मला असं फोन करून विचारत असतात की आम्हाला आमच्या आई वडिलांच्या नावावर घर घ्यायचं आहे. ते स्वतः मे बी एलिजिबल असतील नसतील ते माहित नाही, पण समजा आईच्या नावावर घर घेतलं किंवा वडिलांच्या नावावर त्यांनी अर्ज भरला म्हाडामध्ये आणि विनर झाले. आता आई वडिलांचं एज तर एवढं असणार की त्यांना तुम्ही म्हणता की 60 वर्षापर्यंत घरी दिलं, समजा 60 प्लस असतील किंवा 60 लाख 55, 40, 45 असे असतील, तर त्यांना लोन घेण्यासाठी काय आपण तरतूद करता येईल त्याच्यामध्ये आपण जर समजा सिंगल त्यांचा जर मुलगा असेल, 2 मुलं असतील, एका मुलाचं लग्न झालंय किंवा छोटा आहे, लहान आहे, किंवा एक मुलगा एक मुलगी आहे, मुलगी जी आहे ती लग्न होऊन गेलेली आहे, तिचा तर नंतर काय वारसा हक्क लागत नाही त्याप्रमाणे लिगली. पण जो मुलगा असेल ना, तर मग तो त्याच्या इन्कमच्या बेसिसवरती आईच्या किंवा वडिलांच्या नावावर जर समजा फ्लॅट अलर्ट झाला असेल तर तो घेऊ शकतो लोन. म्हणजे मुलाच्या नावावर तुम्ही त्याचा इन्कम शो करून तुम्ही त्याला लोन देऊ शकता. आई वडिलांचा इन्कम समजा नसेल तरी देऊ शकता. म्हणजे आई वडिलांच्या नावावर जरी समजा तुम्हाला फ्लॅट मिळाला तरी तुम्ही मुलाचं समजा इन्कम असेल तर मुलाला तुम्ही कोऑपलिमेंट तिथं बनवून त्यांना लोन तुम्ही प्रोव्हाइड करता. इन्कम साठी आपण त्यांना ऍड करून. अच्छा अच्छा. आणि भावाच्या केसमध्ये कसं असेल हीच केस? भावाच्या केसमध्ये आपण आपल्याला 2 BHK कंपल्सरी. अच्छा, म्हणजे ही सेम प्रोसेस अशीच राहणार. कोऑपरेट तुम्ही भावाचं होऊ शकता, पण त्या ठिकाणी तुम्हाला 2 BHK असायला पाहिजे. 1 BHK असेल तर भावाच्या केसमध्ये तुम्हाला कोऑपरेटेड नाही होता येणार, कारण 2 भाऊ एकत्र राहतात हे यामध्ये दाखवलं असेल ना, बरोबर? हो. दोन्ही ही फॅमिली एकच आहे आणि दोघांना राहण्यासाठी ऍटलीस्ट 2 BHK पाहिजे असं बँकेचं म्हणणं असतं. त्याच्यावर काही इंटरनली काही प्रॉब्लेम्स नको. हप्ता मी भरतोय का तू भरतोय असं नको. दोघांना मध्ये राहण्याची सोय असायला पाहिजे. म्हणजे 2 BHK त्यासाठी गरजेचं आहे. आता यामध्ये समजा डॉक्युमेंट्स मध्ये आता आपण पाहिले की डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत. आता यामध्ये मी जसं फॉर्म भरतो तसं मला दिसते की बऱ्याच लोकांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असतात, काही स्पेलिंग मिस्टेक असतात, काही बऱ्याच म्हणजे प्रॉब्लेम्स असतात, काही नावात बदल वगैरे असतो. तर त्या केसेस कशा बघता तुम्ही? त्याचे आपण ऍफिडेव्हिट तयार करून घेतो, त्याचा नाही एवढा प्रॉब्लेम. पण काही काही आता सगळेच कस्टमर कसं म्हणजे जे अप्लाय करतात ते ज्यावेळेस अप्लाय करतात त्याच वेळेस आता म्हणजे कसं सगळं ऑनलाईन झाल्यामुळे ना लगेच गॅजेट तयार करून घेतात पुढे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. जर नावात बदल जर असेल ना तर गॅजेट आपल्याला चालू शकतं गव्हर्नमेंटचं, किंवा मग आपण एक ऍफिडेव्हिट तयार करून घेतो 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती, ते चालू. नावात बदल असेल तरी हा खूप मोठा इश्यू नाहीये, हा त्याच वेळेला सॉल्व्ह करण्यासारखा आहे. हो, होऊन जातो. पण खूप मोठा चेंज नसायला पाहिजे. किरकोळ चेंजेस असतील, साहेब राव वगैरे असे काही चेंजेस असतील तर ते तुम्ही करू शकतो. किंवा लग्नाच्या आधीचं नाव नंतरचं नाव ते काय आपण ते मॅरेज सर्टिफिकेट जोडून आपण ते करू शकतो. अच्छा, ठीक आहे. आता एक दुसरा प्रश्न सर असा आहे की समजा लोक काय करतात की आता म्हाडाने तर त्याचं केलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असला तरी तुम्ही मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि बरेच असे अर्जदार असतात की ते गावाकडे असतात किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर असू दे, इकडे नागपूर, नांदेड, कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यात असू शकतात. तर त्यांची लोन प्रोसेस कशी बदलेल? त्यांना यावं लागेल स्वतः इथे का सगळं ऑनलाईन प्रोसेस होऊन जाईल? नाही, सगळी प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन झालेली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये फक्त कस्टमरला जे आहे ते आमच्या ऑफिशियल मेल आयडी किंवा व्हॉट्सअपवर जर त्यांना सफिशियंट वाटत असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ते डॉक्युमेंट जे आहे ते त्यांचे शेअर करू शकतात. आम्ही त्यांना त्याच्याबद्दल त्यांना करू. आणि जी डिस्बर्समेंटची पण जी प्रोसेस आहे ती पण ऑनलाईनच आहे. म्हणजे पूर्ण लोन प्रोसेस मध्ये त्यांना इकडे स्वतः हजर राहायची गरज नाहीये. तुम्ही जे साईन वगैरे असतात ते तुम्ही आम्ही पर्सनली जर गरज लागली तर आम्ही स्वतः त्यांच्या डेस्टिनेशनला जाऊ आणि त्या साईन जे आहेत त्या आम्ही कव्हर अप करू. अच्छा अच्छा. म्हणजे हे तुम्ही स्वतः इकडे यायची गरज सुद्धा नाहीये,
ते त्यांचे कोणी जे असतील अधिकारी किंवा जे त्यांचे सपोर्टर असतील त्यांना ते पाठवून तुमच्याकडून ते साईन वगैरे सर्व करून घेतील. आणि होम लोन साठी तुम्हाला इकडे स्वतः यायची गरज नाहीये. फक्त तुम्ही डॉक्युमेंट तुमची रेडी ठेवा, जेणेकरून त्यांना डॉक्युमेंटली प्रॉब्लेम नको यायला. बाकी सर्व प्रोसेस ऑनलाईन होऊन जाईल. तुम्हाला इकडे यायची काहीच गरज नाही. फक्त जेव्हा फ्लॅट तुमच्या नावा करून घ्यायचा आहे त्यावेळी मात्र तुम्हाला नक्की इथं यावं लागेल. बाकी होम लोनच्या प्रोसेससाठी वगैरे यायची गरज नाही. म्हणजे तुम्ही कुठेही असा महाराष्ट्रामध्ये तुम्ही होम लोन वगैरे प्रोसेस करू शकता. आणि सर दुसरी एक मला असा प्रश्न होता की आता मी बघितलं की समजा एखादा प्रोजेक्ट असेल तर तिथं प्रायव्हेटली तुम्ही फ्लॅट घ्यायला गेले तर ते बिल्डर लोक काय करतात की ठराविक बँक सजेस्ट करतात की तुम्ही या बँकेमध्ये लोन करा. आमचा या बँकेमध्ये ते काय एपीएफ समथिंग एपीएफ आहे असं म्हणतात. म्हणजे काय की आमच्या प्रोजेक्ट सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे ऑलरेडी सबमिट आहेत. म्हणजे जास्त डॉक्युमेंट त्यांना द्यायची गरज नाहीये. तर म्हाडाच्या केसमध्ये कसं असतं की म्हाडामध्ये कोणत्या बँकेचं लोन करू शकता का ते पण तसं असणार की एपीएफ जिकडे असेल तिकडेच लोन करावं लागणार? नाही, ह्याच्यामध्ये कसं होतं, म्हाडाचे जे प्रोजेक्ट आहेत म्हाडा आणि मध्ये जे प्रोजेक्ट जे सिलेक्ट होतात ते मॅक्झिमम ज्या नॅशनलाइज बँका आहेत जसं की एसबीआय असेल, एचडीएफसी असेल, ऍक्सिस बँक, आयसीआयसी बँक, ह्या बँकांमध्ये ते प्रोजेक्ट एपीएफ असतातच 110%. पण आता कसं होतं, काही काही बिल्डर असतील किंवा प्रोजेक्ट असतील तिथं कसं त्यांचे जे बँकर्स असतात किंवा अटॅचमेंट झालेले जे लोक असतात त्यांच्याकडे ते टायअप असतं आणि ते रेग्युलर असतात. त्यांना माहिती असतं की बाबा त्यांची सर्व्हिस कशी आहे, काय आहे. त्याच्यामुळे ते इतरत्र फाईल जे आहेत त्या तुम्ही देऊ नका असं सांगतात. पण आपण जे आहे ते आपण गेले 5 ते 6 वर्ष झालं आपण म्हाडासोबत अटॅचमेंट आहे. इंटरनली जरी समजा तुम्हाला म्हाडाची जरी काही हेल्प लागली तरी ती आपण करून देऊ शकतो. एखादं डॉक्युमेंट अडलेलं आहे किंवा लेट झालं पेमेंट तर त्याच्या संदर्भात कोणते अर्ज करावे लागतात, काय अर्ज करावे लागतात त्याच्या संदर्भात आपण हेल्प करू. म्हणजे म्हाडाच्या कोणत्याही घराला ते कोणत्याही लोकेशनला असते तुमची ऍक्सिस बँक त्याला लोन देऊ शकते. नो प्रॉब्लेम. म्हणजे त्यासाठी एपीएफ वगैरे काही करायची गरज नसते. म्हणजे इझिली तुम्ही लोन अवेलेबल करून देऊ शकता. आपण आता एक अँटोफिल वडाळाची केली, आपण पत्राचाळची एक प्रोसेस केली फाईल. त्याच्यामध्ये आपण नॉन एपीएफ मध्ये त्या फाईल ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आपण तिथून. ह्या फक्त जे आता ज्या नॉन एपीएफ मध्ये कोणत्या करू शकतो जे की म्हाडाने स्वतः कन्स्ट्रक्शन केलेला प्रोजेक्ट आहे अशा. म्हणजे आता बऱ्याच केसमध्ये असं पण ऐकलंय की एपीएफ आहे म्हणून त्या बँकेकडे जायचं आहे, भले त्याचा इंटरेस्ट रेट जास्त असू दे. मग असं काही करायची गरज नाही. जिथं तुम्हाला इंटरेस्ट रेट कमी भेटतोय त्या ठिकाणी तुम्ही नक्की करू शकता की त्यासाठी एपीएफ तुम्ही सर्च करण्याची किंवा हे करण्याची गरज नाही म्हाडाच्या फ्लॅटसाठी फक्त. कारण म्हाडाच्या फ्लॅट हे सर्व दृष्टीने सर्व डॉक्युमेंटली पूर्ण असतात. डॉक्युमेंट कोणते त्यांचे फसले नसतात. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण भरपूर यामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांच्याकडून आणि सरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर या संदर्भात आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा चालू करणार आहोत की ज्यामध्ये मी ज्या लोकांना होम लोन संदर्भात काही शंका असतील त्या लोकांना त्यामध्ये ऍड करण्यात येईल. आणि त्या ग्रुपमध्ये सर पण असतील, मी पण असेल. तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा काही तुमची शंका असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता किंवा आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही मला तुमच्या ज्या शंका आहेत त्या कमेंट नक्की करा. त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. कारण सर्व शंका जे आहेत एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये. अगर आपण तसं करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि अजून आपल्याला काही बऱ्याच केसेस होणार आहेत त्यामध्ये की प्रत्येकाची केस ही वेगळी असते की प्रत्येकाची कंडिशन्स वेगळी असते किंवा काहीतरी त्यांचं आलेलं असतं. तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ते नक्की आपण सरांबरोबर शेअर करून सॉल्व्ह करून घेऊया किंवा त्यांच्यावर सोल्युशन काय आहे ते आपण त्यांच्याकडे मिळवून घेऊया. तर तो सुद्धा आपण व्हॉट्सअप ग्रुप चालू करणार आहोत आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देणार आहे. तर त्या टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हा आज व्हिडिओ पूर्ण सरांसोबत बनवलेला आहे. सरांचा पुन्हा एकदा खूप खूप आभार, त्यांनी आपल्याला एवढा वेळ दिला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.